अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरामध्ये काल रात्री 11:30 वाजता जर आपण पाहिलं तर मुंबई क्राईम ब्रांचने जी आहे ती मोठी कारवाई केलेली आहे। अमरावतीच्या परतवाडा शहरामधनं जर आपण पाहिलं तर तब्बल 11 आरोपींना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि हे आरोपी परतवाडा शहरातील 2 ठिकाणी राहत असल्याची माहिती समोर आलेली आहे। एक जो आरोपी आहे त्याचे बिश्नोई गँगशी संबंध असल्याचा जे आहे त्या संशय पोलिसांना होता, मुंबई क्राईम ब्रांचना होता आणि त्यानुसार जर आपण पाहिलं तर अमरावती क्राईम ब्रांच आणि नागपूर क्राईम ब्रांचच्या मदतीने ही संपूर्ण छापेमारी करण्यात आलेली आहे। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातील ब्राह्मण सभागृहाच्या ज्या परिसरामध्ये कॉलनीमध्ये मी या ठिकाणी आणि याच ठिकाणी 5 जण जे संशयित एकूण 11 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यापैकी 5 संशयित जे आहेत ते याच भागात याच घरी राहत असल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। काल रात्री साधारणतः 11:30 वाजताच्या दरम्यान या ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे। आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी हवेमध्ये गोळीबार केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी हे 5 जण राहत होते। हरियाणा राज्यातले संपूर्ण हे संशयित आरोपी असल्याचं बोललं जात आहे। औषध, जडीबुटी आणि आयुर्वेदिक औषध आम्ही विकतो आणि त्याच माध्यमातून ते या ठिकाणी वास्तव्यात होत असल्याचं देखील समोर आलेलं आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून परतवाडा शहरामध्ये जर आपण पाहिलं तर या संशयित आरोपींचं जे आहे ते राहणं होतं, मुक्काम या ठिकाणी होता, वावर या ठिकाणी होता। काल मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी अमरावती क्राईम ब्रांचला माहिती दिलेली आहे की बिश्नोई गँगमधील संबंधित एक व्यक्ती जो आहे, संशयित जो व्यक्ती आहे तो याच ठिकाणी परतवाडामध्ये राहतो आणि त्याच अनुषंगानं काल मोठी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। सध्या 11 संशयितांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांची कसून चौकशी जी आहे ती केली जात आहे। ज्या ठिकाणी भाड्यानं या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी आता आपण दृश्यांमध्ये बघू शकतो याच ठिकाणी ते ताब्यात या ठिकाणाहून घेण्यात आलेलं आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर कश्यप कॉलनी परिसरामधून देखील संशयितांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पोलिसांच्या वतीनं कसून तपास केला जात आहे, कोण्या उद्देशानं ते परतवाडा शहरामध्ये राहत होते, कुठल्या गँगशी त्यांचे काही संबंध आहे का याचा देखील खोलवर तपास जे आहे ते मुंबई क्राईम ब्रांच सध्या करत असल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं या घटनेने मात्र अमरावती जिल्ह्यामध्ये जी आहे ती मोठ्या प्रमाणावर खळबळ उडालेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, परतवाडा, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।